गवळनकानंद कुंवर कन्हैया काय करूं दिखावत मोही जानत हूँ प्रभु बना तेरा सबही और बात सुनो कलप गाला बांधलिया तो अपने गोपाल काय बनाए दिखावत मोही जानत हूँ प्रभु बना तेरा सबही फेरत बन बन कौवा धरावत फेरत बन बन कौवा धरावत किंवा कौवा चरावत कहे तुया बंधु करी ले हाथ काय बराए दिखावत मोही जानत हूँ प्रभु बना तेरा सबही विठाला जानत हूँ प्रभुपणा सबही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त विषय आपल्या समोर जो ठेवलेला आहे आज खऱ्या अर्थानं
काल्याच्या या चिंतनाकरता आपण उपस्थित सर्व भक्त व्हावे आणि आपल्या सर्वांच्या अत्यंत पावन उपस्थितीमध्ये समापन्न होणारा हा काहीतरी भक्ती महोत्सव, या भक्ती महोत्सवाच्या सांगतेचं म्हणजेच काल्याचं कीर्तन आणि या काल्याच्या कीर्तनामध्ये सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे, हा अभंग जगतमान्य जगद्गुरु तुकोबाराय यांचे ज्येष्ठ नव्हे, खऱ्या अर्थानं लहान बंधू कान्होबाराय यांचा हिंदुस्थानी गवळणी प्रकरणातला सर्वांच्या पाठातला नसलेला, याचं कारण सांगितलं, पाठ असतं तर समुद्र म्हटलं असतात मागून, सर्वांच्या परिचयाचा नसलेला अभंग सेवेकरता निवडला. अभंग हा हिंदी भाषिक अशा पद्धतीचा आहे. आपण सर्व काहीतरी मराठी आहोत आणि सध्या महाराष्ट्रामध्ये वादळ चाललंय मराठी शिका. आता तुम्ही म्हणाल काय, तुम्ही नेमके कोणत्या पक्षाचे? मी कोणत्या पक्षाचा नाही, मी फक्त ज्ञानोबा तुकोबारायच्या पक्षाचा आहे. त्याचं कारण आहे, कारण हिंदी भाषिक हा अभंग सेवेकरता का बरं निवडला? मायबा कान्होबारायांच्या या काहीतरी अभंगात खऱ्या अर्थानं आमच्या मराठी काहीतरी संतांनी हिंदी भाषेला सुद्धा ही मराठी वाङ्मयाची देणगी दिलेली आहे. मायबा हे कारण आपल्याला काहीतरी सांगता येईल. दुसरं कारण सांगतो, त्यावेळेला खऱ्या अर्थानं ही जुलमी सत्ता होती, इंग्रजांची जुलमी सत्ता होती. या इंग्रजांना सुद्धा काहीतरी हे मराठी वाङ्मय खऱ्या अर्थानं या संपूर्ण काहीतरी आध्यात्मिक हे संपूर्ण वाङ्मय हे त्यांनाही सुद्धा कळावं म्हणून त्यांच्या भाषेत हे वारकरी वाङ्मय त्यांना दिलं. विठ्ठला गवळणीचं आणि देवाचं भांडण सांगतात. मायबाप लक्षात घ्या, भांडण जीवाचंही भांडण आहे, देवाचंही भांडण आहे आणि संतांचंही भांडण आहे. तुमचं आमचं भांडण सांगण्यात करता ही गादी नाही, लक्षात घ्या. पण आपल्याला आज मात्र पाहायचं आहे ते गवळणीचं म्हणजे भक्ताचं आणि देवाचं भांडण काहीतरी पाहायचं आहे. आपल्याला वेळ अत्यंत काहीतरी कमी आहे, कारण मला आताच काहीतरी सूचना आलेली आहे. कीर्तन उभं खायच्या अगोदरच कीर्तन काहीतरी खऱ्या अर्थानं कितीला सुरू झालं? 9:15 आणि 9:11 संपवायचं आहे. आताच 9:11 झाले म्हणजे आपल्याकडं जर का याचना करून मागून घेतलं तर फक्त 15 मिनिटाचा वेळ आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला मुंबाभूमीला लवकरात लवकर काहीतरी जायचं असल्या कारणानं वेळेत काहीतरी चिंतन सेवा काहीतरी आपल्याला इथं संपन्न करायची आहे. मी जास्त प्रस्तावनामध्ये वेळ न घालवता खऱ्या अर्थानं आपण कालपासून या भक्ती महोत्सवामध्ये संमेलित झालेला आहात. फार काहीतरी गोड अंतकरणाने या भक्ती महोत्सवामध्ये आपण सामायिक झाला. खऱ्या अर्थानं आपलं गोड अंतकरणच या संपूर्ण महोत्सवाला एका प्रकारची गोड अशी उंची प्राप्त करून दिलेली आहे. आणि म्हणून तुम्ही आलेले सगळे भक्त भाविक आहेत ते प्रेमानं आलेले आहात. जिथं प्रेम आहे तिथं खऱ्या अर्थानं काहीतरी उत्सवाला खरा अर्थ काहीतरी निर्माण होत असतो. आणि म्हणून आपण काहीतरी या भांडुपगाव वारकरी संप्रदायाच्या आयोजनातनं नियोजनातनं या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरामध्ये आपण हा भक्ती महोत्सव संपन्न करण्याकरता आला. भांडुपगाव वारकरी संप्रदायाच्या वतीनं आपल्याला प्रथमतः सर्वांना मी धन्यवाद देतो. खऱ्या अर्थानं काहीतरी या पवित्र श्रावण मासाच्या मंगल पर्वावरती आपण पहिल्याच दिवसाला या श्रावणामध्ये आपण एक निश्चय घेतला, निर्णय घेतला, तो म्हणजे हरिनामाचा निर्णय घेतलेला आहे. आणि मला खात्री आहे की पवित्र श्रावण मासाच्या पहिल्या जर काहीतरी दिवसामध्ये आपल्या मुखावाटे जर अमृत नाम आलं असेल तर आपलं जीवन सुखमय झाल्याशिवाय राहणार नाही. नवे नवे भगवान श्री महादेव आपल्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही, कारण ते नामाचे प्रेमी आहेत. काय बा भगवान महादेवाला दुसरं आवडत नाही, काही त्याला नाम आवडतं. आणि म्हणून नामाची महती आपल्याला जर का पाहायची असेल तर काय बा महादेवांकडनं काहीतरी पाहिजे. आणि त्यांच्या पवित्र या प्रांगणामध्ये हा भक्ती महोत्सव आणि या
या भक्ती महोत्सवाची खऱ्या अर्थानं आताचा सांगतेला आपण सर्व काही उपस्थित आहात. काय बाप कार्यक्रम कितीही दिवसाचा जरी असला तरी वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार खऱ्या अर्थानं ह्या किती वर्षाचा असू दे, चातुर्मासाचा असू दे, महिन्याचा असू दे, नवे 7 दिवसाचा असू दे, 5 दिवसाचा असू दे किंवा 1.5 दिवसाचा असू दे, या सगळ्या कार्याची या वारकरी संप्रदायाच्या समग्र कार्यक्रमाची सांगता काल्याच्या कीर्तनाला काहीतरी होते. आणि म्हणून काल्याच्या कीर्तनाकरता आपण उपस्थित झालाय. काला म्हणजे नेमकं काय? आपल्या मनातली कालवा कालव थांबवतं. ज्या प्रसादाला आपल्या अंतःकरणातली कालवा कालव थांबली जाते त्याला काला म्हणतात. आपल्या चित्ताची एकाग्रता, आपल्या चित्तामध्ये काला निर्माण व्हावा. ज्याने आपल्या चित्तामध्ये काला केला मायबाप ते जगद्गुरु तुकोबर आहे, विश्वगुरु ज्ञानोबा आहे, श्री संत गायत्री मायबाप, नामदेव महाराज, एकनाथ महाराज या सर्वांनी आपल्या जीवनामध्ये संपूर्ण कालवा कालव थांबावी याच्याकरता काला निर्माण केला. म्हणून आज आपण त्यांची काय करतोय? भजन गातोय. आपण त्याच वेळेला मोठे होऊ. मी म्हणतो घरात आपल्याला मोठेपणा प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर आपल्या चित्तातली पहिली कालवा कालव, आपल्या मनातली काहीतरी कालवा कालव थांबली पाहिजे. आणि हा एक काहीतरी कालवा कालव थांबवण्याचं प्रभावी साधन म्हणजे वारकरी काल्याचं कीर्तन. मायबाप काल्याच्या उपांत म्हणजे जो आजचा दिवस असतो तो मागण्याचा दिवस आहे. बरोबर की नाही? सर्वजण आपण परमात्म्याकडे काय करतो? मागतो. तर मागायचं कसं करता हो? मागितल्याशिवाय तर आपण राहत नाही. किंवा मागण्याकरताच मंदिरात जात असतो ना, पण तरी सुद्धा काहीतरी काय मागावं, कसं मागावं हे मात्र वारकरी संतांकडून आपण शिकलं पाहिजे. काय आहे का? काल आपण सर्वांनी मागितलं. का मागितलं? एक तुम्हाला सांगू का? मागण्याचा पहिला आपल्याकडे अधिकार असावा लागतो. देतो कोणाला? परमात्मा. जो अधिकार संपन्न आहे त्यालाच देतो. आपल्या शेकडो वाऱ्या झाल्या पण आपण अधिकार संपन्न नसू तर आपल्याला परमात्मा द्यायला तयार नाही मायबा. आणि म्हणून पहिला आपला अधिकार, मागणारा अधिकारी असला पाहिजे. देणारा तर जगाचा मालक आहे. कोण देतो? प्रसाद देतो पंढरी.
जन्माला घातलं त्याच वेळेला संसारात काय काय लागणार आहे हे सर्व ठरवून दिलेलं आहे त्याला. काय मागायचं? मागायचंय त्याला प्राप्तीचा उपाय मागायचा आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तो कसा प्राप्त व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, परमात्मा खऱ्या अर्थानं मला प्राप्त व्हावा याचं सूत्र काहीतरी परमात्म्याकडे आणि संतांकडे मागायचं आहे. आपण ते न मागता डायरेक्ट काहीतरी संसारात मागतो. काय मागायचं आहे? प्रेम मागायचं आहे, प्रेम. आज आपल्याकडे काही नाही मायबाप, सगळं आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, सगळं पैसा आहे, हरका आहे, सगळं आहे, पण आपल्याकडे नाही, आपल्या चित्तात नाही, आपल्या घरात नाही. काय आहे ते नाही, ते म्हणजे प्रेम. आणि म्हणून मायबाप आज या पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपण आलात ना, तर संतांच्या मागणीमध्ये आपण मागणी मिसळूया. आणि संतांच्या मागणीमध्ये मागणी आपली मिसळली की जगाचा बाप आपल्याला दिलेल्याशिवाय राहत नाही. पण मागायचं काय? भक्त आवाज येत नाही, टाळकऱ्यांचा मेळ बसत नाही आणि म्हणून थोडंसं लक्ष द्या. मी जास्त आपला वेळ घेणार नाही, मला माहिती आपल्याला नाश्ता मिळालेला नाही, तरी सुद्धा काहीतरी भजनामध्ये आळस करायचा नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याकडे काहीतरी मागायचं आहे. ते मागायचं काय आहे?
तर प्रेम सुख मागायचं आहे, आपल्याकडे आहे ते फक्त प्रेम, पण संतांकडे आहे ते मात्र भक्ती प्रेम. आणि म्हणून भक्ती प्रेमाची मागणी खऱ्या अर्थानं आपण काल केली, पण एक रात्र गेली. आणि म्हणून काल्याच्या कीर्तनामध्ये ती देवाला आठवण करून द्यावे, ए देवा काल तुझ्याकडे मी भक्ती प्रेम मागितलं होतं, आज आता काहीतरी काल्याच्या कीर्तनामध्ये ते देण्याकरता तू पंढरपुरात त्र्यंबकला ये आणि आम्हाला भक्ती सुख दे. खऱ्या अर्थानं मायबाप काल्याचं चिंतन हे काहीतरी खऱ्या अर्थानं 3 तासाचं चिंतन आहे. आणि म्हणून एरवीचं कीर्तन 2 तासाचं असतं आणि काल्याचं चिंतन खऱ्या अर्थानं 3 तासाचं असतं. आता ते 2 तासामध्ये कसं काय रुकायचं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आता आपल्याला सुद्धा वेद लागलेले आहेत. कुठले? आणि मग काहीतरी लगेच पिशवी पकडून आपण कुठे जायचंय काय माहिती आहे. आपण संसारातले सगळे किडे आहोत. किड्याला कितीही तुपात ठेवायचा प्रयत्न केला, किडा काय म्हणतो, हा तुपात मला शेणातच ठेव. काय माहितीये का, संसारिक जीवाला कितीही परमार्थ सुख पाहता, कितीही काहीतरी द्या, कितीही काहीतरी त्याला आनंद द्या, पण तो म्हणतो नाही ते आपलं तिकडचंच बरं आहे. आणि म्हणून काहीतरी त्याला तुपात ठेवलं सर्वश्रेष्ठ आहे की नाही. एखादा शेणातला मातीतला किडा जर तुपात आपण पाहिला तर त्या किड्याला आनंद व्हायला पाहिजे, पण नाही मायबाप, तो तिथं तगमग करतो, तळमळ करतो तुपामध्ये आणि खऱ्या काहीतरी इच्छा धरतो शेणात राहण्याची. तसं आपल्या प्रापंचिक जीवाचा आहे मायबाप. संसाराच्या चिखलात रुतून बसलेला, संसाराच्या चिखल खाण्यातच काहीतरी आपल्याला काहीतरी परमानंद काहीतरी आपण मानतो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं काल्याचं कीर्तन म्हणजे हे हा एकात्मतेचं चिंतन आहे. लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं हा काहीतरी काला आपल्याला काहीतरी प्राप्त व्हावा अशा पद्धतीचा काहीतरी वारकरी संप्रदायाने ही योजना केलेली आहे. खऱ्या अर्थानं पहिला काला कोणी केला बाबा, तर पहिला काला माझ्या काहीतरी जगाच्या मालकानं कुठं केला मला, गोकुळात केला. गोकुळात. आणि गोकुळात केलेला काला आज वारकरी संप्रदायानं जनात काहीतरी मनात काहीतरी नेऊन ठेवला. ही वारकरी संप्रदायाने केलेली क्रांती आहे. चिंतन करत असताना काल्याला खऱ्या अर्थानं आपण प्रसादाची वाट पाहत आहात. आणि म्हणून तो प्रसाद देण्याकरता विठीलाचा मालक काही क्षणात काहीतरी आपल्याकडे येईल आणि आपल्याला काहीतरी प्रसन्न केल्याशिवाय राहणार नाही. प्रसाद म्हणजे काय, प्रसाद इथे प्रसन्नता, आपल्या चित्तामध्ये प्रसन्नता यावी याच्याकरता खऱ्या अर्थानं काल आहे. लक्षात घ्या, मन प्रसन्न कशाने होईल मायबाप, प्रसादानं. कारण प्रसाद एक प्रसन्नता. खऱ्या अर्थानं आपलं जीवन खऱ्या अर्थानं परिपूर्ण जर कशाने होईल तर संतांनी देवानं दिलेल्या प्रसादानं. ऐका, भोजन वेगळं आणि प्रसाद वेगळं. काही लोक आपण म्हणतो की नाही महाराज यावर का आज काल्याचं प्रसादाचं काहीतरी चिंतन आहे, प्रसादाला यावर, प्रसादाला या. तो म्हणतो कीर्तन किती वाजता संपेल, आहे की नाही. कीर्तन संपलं म्हणाला की कधी या पण या. काय म्हणतो कशा करता, त्याच्या जीवनामध्ये प्रसन्नता जावी हा वारकरी संप्रदायाच्या आणि आपल्या भाविकांचा एक मानस असतो. लक्षात घ्या, 12 वाजेपर्यंत येईल. मी सांगू का, 12 वाजता आला तर तुम्हाला काला मिळणार नाही. 12 वाजता आला, पंगत कधी सुरू होते, प्रसाद कधी सुरू होतो, 12 वाजता आला तर तुम्हाला प्रसाद मिळणार नाही. फक्त मिळाला तर डाळ भात मिळेल. प्रसाद कधी होतो माहिती का, 9चं कीर्तन आहे, 9:15 तो येतो आणि सगळं परमात्म्याचं चरित्र ऐकतो आणि मग प्रसाद सेवन करतो, त्याला प्रसाद मिळतो. हा 12 वाजता येऊन हंडीचा अभंग झाला तरी याचा पत्ता जर नसेल तर त्याला येऊन सुद्धा काय म्हणतो, अख्ख्याचा का कुठे गेला होता, प्रसादाला गेलो होतो. प्रसादाला नाही, डाळ भात खायला गेला होता 12 वाजता. आणि म्हणून मायबाप खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये प्रसाद कधी होईल तर आपण नामाचं चिंतन केलं पाहिजे, प्रभूचं काहीतरी लीलांचं श्रवण केलं पाहिजे. एका खऱ्या अर्थानं
जर लीलेमध्ये परमात्म्याची एवढी ताकद आहे बाबा, एवढं घरात घेऊन जा. का प्रभूच्या लीलांचं चिंतन करायचं? काय त्याच्यात अध्यात्म आहे, काय त्याच्यात शास्त्र आहे बाबा. कशाला काल्याच्या कीर्तनाला यायचं? नुसता प्रसाद खाण्याकरता नाही, आपल्या जीवनामध्ये प्रसन्नता व्हावी. काय करता आमच्या महात्म्याच्या खऱ्या अर्थानं, माझ्या पंढरीनाथाच्या, माझ्या गोपाळ कृष्ण परमात्म्याच्या लीला आमच्या जीवनामध्ये काय परिवर्तन करतात ऐका. एवढं घरात घेऊन जा आणि पुढच्या वेळेला काल्याचं कीर्तन असेल तिथं 12 वाजता 1 वाजता यायचं नाही, बरोबर काहीतरी 8:30 तास काहीतरी यायचं, तर प्रसाद भेटेल. एवढं काहीतरी घरात घेऊन जावा. मग आम्हाला प्रभूच्या लीला काय देतात हो, एक लक्षात घ्या. काय करतात, कशा करता चरित्र ऐकायचं? तुम्ही म्हणाल काल्याचं कीर्तन म्हणजे बोर हो. बोर म्हणजे कंटाळा येतो सर, प्रत्येक कीर्तन करते तेच सांगतो, तेच सांगतो. मला सांगा मायबाप, बोल नेते नाही एका देवाविन काही. हा जर संप्रदायाचा दंडक असेल मायबाप, एका देवाशिवाय काहीतरी आपल्याला बोलायचं नसेल तर कीर्तनकारांना काही संसारात न सांगावं का? आज सध्या काहीतरी खऱ्या अर्थानं धीरज महाराज बढतीये संसारातल्या सांगणाऱ्यांची. आमचं परमात्मा, आमचं अध्यात्म कोण काहीतरी म्हणतात, हो कोणच आहे. थांबा म्हणाला, आज नाही उद्या येतो. मायबाप, परमार्थ अध्यात्म कोणाला नको आहे, शास्त्राचं खऱ्या अर्थानं चिंतन कोणाला नको आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं परमात्म्यानं ज्या लीला केल्या त्या आमच्या जीवाला काय काहीतरी देऊन जातात ऐका. तुम्ही जर आज गोपाळ कृष्ण परमात्म्याच्या खऱ्या अर्थानं पुतनेचं चरित्र जर ऐकलं, ऐका बरं, आजच्या काल्याच्या कीर्तनामध्ये, आजच्या नाही कुठल्याही काल्याच्या कीर्तनामध्ये जर पुतनेचं चरित्र ऐकलं तर तुम्ही अपेयपान केलेलं असेल, म्हणजे सुरापान, आता मराठीत सांगू का, दारूचं मद्यपान जरी केलेलं पातक तुमच्याकडे असेल तरी सुद्धा पुतना चरित्र श्रवण केलं काल्याच्या कीर्तनामध्ये तर आपण अपेयपानाच्या दोषातून मुक्त होता. विठ्ठला या लीलांचं श्रवण केलं का तर आपल्या हातून कळत नकळत एखादी चोरी झाली असेल तर त्या चोरीच्या पातकातनं मुक्त करण्याचं सामर्थ्य प्रभूच्या चोरीचं चिंतन ऐकण्यामध्ये आहे. विठ्ठला अनेक अनेक भाव आहेत आपल्याकडे. काहीतरी खऱ्या अर्थानं आता वेळ फक्त 10 मिनिटाचा राहिलेला आहे, म्हणून प्रत्येक लीला परमात्म्याची आपल्याला काहीतरी देऊन जाणार आहे. आणि अशी चिंतन मायबाप बऱ्याच ठिकाणी काहीतरी ऐकायला मिळत नाही. आणि म्हणून आज व्यापक दृष्टीनं काहीतरी आपल्याला सांगण्याचा विचार होता. मला आज खऱ्या अर्थानं वेणुगीत सांगायचं होतं. वेणुगीत भागवतामध्ये जवळजवळ सरळ धीरज महाराज सांगितलं तरी 3 तासाचा, आणि मी थोडं सांगणार, वाचतील 3 हरकत नाही. पण वेणुगीत आपल्याला काय करतो वेणू परमात्म्याचा, आपण वेळ भेटला तर वेणूचे अभंग आहेत. प्रत्येक साधू संतांनी वेणूचे अभंग काहीतरी गायलेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं त्या वेणूचा नाद ऐकल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं परमात्मा मंत्रमुग्ध होत होता. ताकद आहे वेणूची मायबाप. नवे नवे या जगातल्या संपूर्ण जगातल्या जीव जंतूला मोहित करणारं हा वेणुनाद परमात्म्याचा आहे. लक्षात घ्या. मग तुम्ही म्हणाल वेणुनाद आता कुठं आम्हाला ऐकायला मिळतो काय महाराज? आम्हाला कुठं गोकुळात कुठं होतो आम्ही, कुठं द्वापार युगात होतो आम्ही, नाही आता सुद्धा आम्हाला नाही. एक सांगू का, भगवान परमात्मा वेणू ठेवून गेलाय हो, ठेवून गेलाय शास्त्राच्या रूपानं. आज गोपाळ कृष्ण परमात्म्याचा वेणू म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. वाचा, मोहित व्हा मोहित. आपण कुठे आहे, कुठं वाचतोय वेणू, कुठं वाचतोय, लक्षात घ्या. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज माझ्या तुकोबर आहे हा वेणू, ही बासरी ठेवून गेलेली आहे, गाथ्याच्या रूपाने ठेवून गेलेली आहे. पण आपण तो पावा, ती वेणू खऱ्या अर्थानं आपण काहीतरी वाचत नाही. खऱ्या अर्थानं आपण सकाळी एकच वाचतो. कुठं काय वाचतो, काय वाचता आपण? पेपर. आता पेपर कुठं झाले पाहिजे? तुम्ही म्हणाल महाराज आम्ही रोज वाचतो ना, सकाळी उठल्याबरोबर वाचतो ना. पण काय व्हॉट्सअप वाचतो की नाही? वाचण्याबद्दल कुठे तुम्ही म्हणता आम्ही रोज वाचतो, सकाळी उठला
बहादूर असे आहेत मायबाप, असे आहे तर ते संडासमध्ये नेऊन सुद्धा वाचतात. एवढी अधीन गेलेली म्हणजे काय ते काय होते काय. एक तुम्हाला सांगू मायबाप, शास्त्रानं आपल्याला हा एक रोग सांगितलाय मनाचा. जरी तो फोन बंद असला ना तर ते मन आतमध्ये आला असेल बघ, कोणाचा तरी आला असेल बघ मेसेज, बघ 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 बघ, आणि ते प्रवृत्त करतं. लक्षात बघा, तुम्ही स्वस्त बसणार इथं जरी कीर्तनात बसलात ना तरी सुद्धा आला असेल की नाही, आला असेल की नाही. देवाची जेवढी वाट पाहत नाही ना तेवढं. आणि काय दुःख आहे तुम्हाला सांगू या फोनचं. आपण जर एखादा मेसेज टाकला आणि समोरच्या टॅग नको करू द्या, काय प्रेम होतं आपल्याला. एवढा राग येतो ना पवार, एवढा राग येतो ना. एखादा आपण फोटो त्याच्यावरती अपलोड करू द्या आणि एखाद्याला हात नको जोडू द्या, अशी अशी काही होते ना. बाप रे बाप, मला सांगा एवढं जर दुःख देणार ते आहे, पण त्यापेक्षा आनंद देणारी ज्ञानेश्वरी वाचायला सकाळची आनंद देणारा भागवत वाचाना. पण आम्हाला वाचवायचं नाहीये, आम्हाला बुडायचंय, म्हणून आम्ही व्हॉट्सअपच्या नादी लागलोय मायबाप. लक्षात एक तुम्हाला सांगू, तो फेसबुकचा निर्माता जुबेर भाई मायबाप, त्यानं जगाला वेळ लावले सर फेसबुकचं. पण ज्यानं काहीतरी ते निर्माण केलंय तो सकाळचा फक्त अर्धा सेकंद फक्त फेसबुक बघतो. किती ज्यानं निर्माण केला तो किती, अर्धा सेकंद. आणि आम्ही 24 तास फेसबुक, 24 तास फेसबुक. तोंडाला ठेस आला मायबाप तरी फेसबुक. लक्षात घ्या मायबाप, जे आपल्याला उद्धाराचं जे काही आपलं साधन आहे ते मात्र आपण करत नाही. आपल्या तोंडाला पावारूपी ज्ञानेश्वरी लावली माझ्या ज्ञानोबारायांनी, पावारूपी गाथा लावला माझ्या ज्ञानोबारायांनी. आम्हाला कुठं काहीतरी तो वाचायला, ऐकायला, श्रवण करायला कुठं वेळ आहे मायबाप. आणि म्हणून खऱ्या अर्थानं कार्याचं हे जे काही चरित्राच्या ज्या काही लीला आहे या जीवाला भौतिक काय खऱ्या अर्थानं सर्व गुण संपन्न करून देणाऱ्या अशा ह्या लीलांचं चरित्र आहे. आणि म्हणून काल्याच्या चिंतनामध्ये फक्त एवढंच गायचं, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आणि म्हणून परमात्म्यानं पहिला काल केला मी सांगितलं, इथून गेलो होतो कुठं केला, गोकुळात केला. आणि गोकुळात करत असताना मायबाप काय झालं, या सगळ्या काहीतरी याच्यामध्ये या गोकुळातल्या गवळणी खऱ्या अर्थानं एक प्रकारे परमात्म्याचं हे सगळं काहीतरी केलेल्या चोऱ्या असतील, सगळे काहीतरी या नटखटपणा जो काय असेल तर यशोदेकडे काहीतरी घेऊन जात होत्या. एक सांगू का, बरीचशी मंडळी आम्हाला म्हणतात देवा तुमचा देव चोर आहे म्हणे. चोर सरळ सरळ आपल्या तोंडावरतीच म्हणतात. काय त्या देवाची लीला सांगतात, देव तुमचा चोर आहे म्हणे. येड्यानो, तो चोर नाही, चोर आहे विठाला. तुम्हाला सांगू का, तुमच्या घरात एखादी चोरी झाली, एवढं सांगतो आणि पुढे जातो, मला अभंगात प्रवेश करायचा आहे. तुमच्या घरात चोरी झाली तर चोरी करून गेलेल्याचं तुम्हाला जास्त ध्यान राहतो का सकाळी पहिला कप चहाचा घेऊन जाणाराचा अख्खा दिवस चिंतन राहतो? सांगा बरं मला, कोण लक्षात राहतो? कालकरी कोण लक्षात राहतं? अहो चोरी करणाऱ्या लक्षात राहील की नाही? एवढं नेलं सगळं रक्ताचं पाणी करून ठेवलं होतं, एवढं सगळं जमा करून ठेवलं, काल तोंडात गेलं सगळं, हो नेलं सगळं. कोण राहतं? सकाळी चहा पिऊन गेला ना, डेपोटेड पाहून जाणार लक्षात राहतो का? बाबा काय चहा घेतला, 10 जण चहा घेऊन गेले, हे लक्षात राहतं का? नाही, चोरी करणारा लक्षात राहतो. तर देवानं सांगितलं या कलियुगातली माणसं आहेत, देव ही सगळी लोक माझं ध्यान करत नाही हो. कोण करते? कोणाला वेळ आहे संसारात, व्हॉट्सअपच्या दुनियेत कोणाला वेळ आहे अभंग गाथा म्हणायला, पारायण करायला कोणाला वेळ आहे? मायबाप काय काय बहादर सकाळी उठल्याबरोबर त्या टीव्हीला बातम्या कसल्या राजकारणातल्या बातम्या पाहिजे का. एक तुम्हाला सांगू का, या सगळी जी काही साधना आहे मी काल सुद्धा सांगितलं, ते आपलं चित्त भ्रमित करणार आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून वेगवेगळ्या विषयाच्या नादी लावणारे आहेत. म्हणून वारकऱ्यांनी तरी याच्यावरती थोडासा संयम ठेवला पाहिजे. सकाळी उठल्याबरोबर टीव्हीच्या नाही, मोबाईल मधलं काहीतरी यानं हाच कुठल्या पक्षांतर केलं, आज यानं काय केलं, किती कोटी खाल्ले, हे तुला काय करून द्या, तुला काय त्याचा फायदा आहे का? मायबाप आपला फायदा पाहिला पाहिजे. मी तरुण कशात जाईन, खऱ्या अर्थानं ह्याचा विचार करायला पाहिजे. खऱ्या अर्थानं एक तुम्हाला सांगू का मायबाप,
हे 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 मोबाईलचं जे काही जग आहे ना मायबाप एवढं चांगलं आहे तेवढं वाईट आहे लक्षात घ्या. तुम्ही जशा तशा आणि एक तुम्हाला सांगू का मोबाईल तुमची लायकी आहे काहीतरी पाहतो. आता मी खोटं नाही बोलत लक्षात घ्या. तुम्ही त्या गुगलला जा तुम्ही फेसबुकला जा कुठल्याही याच्या जा जे तुम्ही लिंक करा तेच तुम्हाला परत ते देत राहतं. तुम्ही एखादी क्राईम स्टोरी वाचा त्या क्राईमच्या सगळ्या तो गुगलवाला हुशार आहे याची लायकीच तशी आहे. जर बातम्या बघायच्या राजकारणातल्या असल्या तर त्या राजकारणाच्या बातम्या देत त्याच्या याच्यावर राहतात सारख्या बघ बातम्या बाबा घे पाठवतो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपली लायकी पाहणारा कोण आहे ते गुगलवाले फेसबुकवाले मायबाप. म्हणून आपली लायकी आपण काय पाहायची हे तरी आपल्या हातात आहे की नाही. आणि म्हणून देवाच्या प्रसादे करारे भोजन भान कोण अधिकारी ते आपल्याला अधिकार संपन्न व्हायचं नाहीये. आम्हाला सर्वसामान्य जीव म्हणूनच आम्हाला जीवन व्यतीत करायचं आहे. आणि म्हणून या सगळ्या काही याच्यामध्ये आपण नादी लागलो तर पाहिजे फक्त परमात्म्याच्या. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला सांगतो आपली चित्तवृत्ती काहीतरी खऱ्या अर्थानं ढळू न द्यायचं. एवढं जरी आपण या परमार्थिक क्षेत्रामध्ये आपण जर का साधलं तरी परमात्म्याची आपण परमार्थाची उंची गाठू शकू. पण काय झालं माहिती आहे खऱ्या अर्थानं या काहीतरी संतांनी केलेल्या कार्याचा आजपर्यंतच्या जीवनामध्ये आम्हाला कधीच त्याचा उपयोग झाला नाही. याचं कारण आम्ही खऱ्या अर्थानं चित्त देऊन त्या परमात्म्याच्या दिला श्रवण केला नाही कार्याचा प्रसाद काहीतरी श्रवण केला नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जगाच्या मालकानं काला केला हो पण काला करत असताना त्यानं काय केलं सर्वांना काहीतरी काय केलं गोलाकार बसवलं. काला दिला कोण देतो प्रसाद देतो पंढरीला सर्वांना कमलाच्या फुलाप्रमाणे बसवलं. आता त्याच्यात एक अध्यात्म सांगतो आणि अभंगात प्रवेश करतो ऐका. मी आताच शब्द उच्चारून गेलो एवढी यात्रा करून एवढा परमार्थ करून एवढा देवदेव करून आमच्या चित्तामध्ये आनंद का नाही. लक्षात घ्या काय असतं देणारा देव आहे देतो त्यालाच देव म्हणतात मायबाप. एक सांगतो मायबाप कमलाच्या फुलाप्रमाणे काहीतरी बसवलं आणि बसवल्याच्या नंतर मायबाप आता कमलाचं फूल तुम्ही पाहिलंय की नाही मध्ये म्हणजे सुरुवातीला आणि मध्ये परमात्मा काहीतरी उभा राहिला. देवाच्या जवळ छोट्या पाकल्या त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या आणि मोठ्या पाकळ्या कशा असतात लांब असतात. लांब कशा असतात लांब असतात. प्रसाद कोणाला मिळतो कोणाला प्रसाद मिळतो लांब आहे त्याला का जवळ आहे त्याला जवळ आहे त्याला मायबाप. पण तेही तुम्हाला आणखी म्हणजे पुढे जाऊन सांगतो लक्षात घ्या. प्रसाद जवळ त्याला मिळतो पण जवळचा कोण आहे लहान लहान तो जवळ आहे. देवाच्या ज्या काही जवळ आहेत एक सांगू का त्या पाकल्या लहान आहेत. लहान म्हणजे कशा आहेत अभिमान रहित आहे. जो ज्याचा अभिमान गेला तोच लहान होऊ शकतो मायबाप आणि तो देवाच्या जवळ जाऊ शकतो. तुम्ही अभिमानानं अर्गच्च काहीतरी भरलेला आपला सीना अभिमानानं काहीतरी भरलेला आहे तो कधीच देवाच्या जवळ जाऊ शकत नाही मायबाप. आपल्याला देवाच्या जवळ जायचं आहे परमात्म्याचा प्रसाद रक्षण करायचं आहे तर त्या कमलाच्या पाकल्याप्रमाणे छोटे व्हा लहानपण देवा देवा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा लहानपण देगा देवा. लहान झाल्याशिवाय परमात्मा आपला काय होतो स्वीकार करत नाही. म्हणून मायबाप आज खऱ्या झालं अरे प्रपंचात सोडा अध्यात्मशास्त्रामध्ये सुद्धा भांडण आहे. मी हे सगळं करतोय पण मी करतोय मायबाप. काय असतं आज गटागटात नव्हे आज खऱ्या अर्थानं बऱ्याचशा मंडळातनं भांडणं झाली का परमार्थ करून करत असताना सुद्धा भांडणं होतात. याचं कारण असं आहे हे करतो ते फक्त मी करतो म्हणे मी करतो आणि खऱ्या अर्थानं मायबाप अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. आणि म्हणून अभिमानाचे तोंड काळे दागी बळे अंधारे. अभिमान जर सोडला तर प्रसाद मिळणार नाही. आपण अभिमानाची सुप्त इच्छा करून जर या पवित्र प्रांगणामध्ये आपण बसला असाल आज सुद्धा तुम्हाला प्रसाद मिळणार नाही
भेटेल तो फक्त डाळ भात भेटेल. विठ्ठला जगाचा मालक काहीतरी हा संपूर्ण काला करण्याकरता पहिला काहीतरी ज्या काहीतरी लीला केल्या त्या गोकुळामध्ये केल्या आणि गोकुळातल्या लीला. आता तुम्ही म्हणाल सगळे शुद्ध आहात, हा बाबा शॉर्टकट का मारायला लागला? कारण मला घड्याळ काहीतरी आता थांबत नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून प्रमुख काहीतरी आपल्याला या अभंगाच्या चिंतनापर्यंत काहीतरी मी घेऊन सोडणार आहे. कारण हा अभंग तर गांडूमध्ये आपण सोडू, पण लक्षात घ्या आपल्याला जगाच्या मालकानं काहीतरी प्रसाद दिला आणि लीला केल्या आणि आपल्याला सर्वांना काहीतरी एक अट घालून दिली. चरित्र ते उच्चारावे केले देवे मथुरेशी नाही, द्वारकेशी नाही, गोकुळी केले ते काहीतरी चरित्र सांगायचं. आणि मग परमात्मा त्या काहीतरी संपल्याला काळा देण्याकरता ज्यावेळेला गेले, परमात्मा गोकुळात गेल्याच्या नंतर पाहिलं सगळ्या गवळणी गोकुळातला सगळा दहा दुग्ध लोण्याचा माळ काहीतरी बाहेर जात असताना दिसला आणि त्या परमात्म्यानं वाट अडवल्याच्या नंतर सांगितलंय, ओ गवळणीनो कुठे चालला म्हणे मथुरेला चाललो. कशा करता? ही दूध विकण्या करता. ऐका, आपला माल आपल्या देशातच गेला पाहिजे. कशा करता? आणि म्हणून आपल्याला खऱ्या अर्थानं स्वधर्म आपला पाळला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आपण आपला माल आपल्याला उपयोगी कसा पडेल हे सर्वांनी काहीतरी पाहिलं पाहिजे. म्हणून तुम्हाला घेऊन जाता येत नाही. एका गवळणीने धक्का मारला, सर जाऊ दे रे, सर जाऊ दे रे, सर जाऊ दे रे, सर जाऊ दे रे. एका गवळणीने धक्का मारला, सर मागं वळा, जाऊ दे आम्हाला, सर जाऊ दे रे. परत काय गवळण आहे, नागपणा सुंदर वर्णन करतात. अरे सर मागे जाऊ दे आम्हाला बाजाराला. कशा करता निघाला होत्या बायका? गवळणीचा थाट निघाला यमुने हातालागी, गवळणीचा थाट निघाला मथुरे हातालागी. आणि ह्या हाताला काहीतरी परमात्म्यानं रोखलं, गवळणीनं काहीतरी धक्का दिला, सर जाऊ दे मला, जाऊ दे, जाऊ दे मला, जाता येणार नाही, जाता येणार. तू कोण रे? कोण तू? मला कोण? वाचा ज्ञानेश्वरी, तू कुमार सगळ्या गीता वाचा. गीतेमध्ये काय सांगितलंय? गतीर भरता प्रभू साक्षी निवासी शरणं स्मृतं प्रभवं प्रलयं स्थानं निधानं बीजवयहं. हे ऐकलं? ऐका ओ गवळणी, हा क्रय विक्रयचा सगळा अधिकार मला ज्ञानोबाने निवडून ठेवलाय. अरे धनाची अपमान हालेल्याची सत्ता नवे नवे पर्वती बैसकान संडावी, समुद्र रेखान ओलांडावी. मायबाप हे सगळं माझ्या आज्ञेत चालतंय. मी कोण आहे? मालक आहे, मालक. सर बाजूला, सर जाऊ दे रे, सर जाऊ दे रे. धक्का मारला आणि धक्का मारल्याच्या नंतर मला 11:05 झाले. मगापासून सांगते तुला, सर सर माग, सर माग, सर माग, जागा देत नाही. मग देव पुढे आले, म्हणाला बस खाली नाही, बसणार नाही. तो कोण? अरे मी मालक आहे, प्रभू मी मालक आहे. त्या मालकाच्या गप्पा दुसऱ्याला सांग, आम्हाला ऐकायच्या आहेत म्हणे. तू कोण? आणि म्हणून खऱ्या अर्थानं काहीतरी त्या काहीतरी गवळणींना अत्यंत रागात काहीतरी तप्त झालेल्या त्या गवळणी खऱ्या अर्थानं त्या देवाला म्हणायला लागल्या, अरे तू कोण आहेस माहिती आहे का? अरे कोण आहे? त्या गवळणीने खऱ्या अर्थानं भांडणाला सुरुवात केली. नाही बाप, भांडण भडकतं कधी भडकलं जातं भांडण लागतच कधी. एक तुम्हाला काय सांगू का, भांडणाचा नाद तुम्हाला जास्त. काय जणी अशा असतात म्हणजे इथल्या सोडून तिकडच्या आल्या नाही त्या भांडूपच्या, त्या भांडतच बसल्या. तुम्ही भांडण सोडून इकडे आला, एवढाच फरक आहे. लक्षात घ्या. काय झालं माहितीये का, भांडणाला कारण असतात. काय बायका सकाळी उठल्या
भांडतील, काहीतरी भांडतील, लक्षात घ्या. एक आमच्या भांडूपमध्येच काहीतरी म्हणायला लागले, आज आहे ना, आज श्रावणाचा पहिला दिवस आहे, भांडायचं नाही. आमच्या भांडूप गावचा तेवढं त्र्यंबकेश्वरला सप्ताह चाललाय, निदान तिकडं जाताना आले, पण भांडणार तरी नाही. व्रत केलं आणि व्रत केल्याच्या नंतर मी म्हटले भांडणार नाही. ठीक आहे म्हणे, भांडणार नाही. दिवस चांगला गेला, भांडली नाही. नवऱ्याला सुद्धा वाटलं आज झालंय काय झालंय नेमकं, आज भांडण कशी नाही, कोणाकडेच कशी भांडली नाही. आणि मायबाप संध्याकाळची वेळ आली आणि संध्याकाळची ज्या वेळेला चुलीत विस्तव घालायची काहीतरी वेळ आली आणि वेळ आल्याच्या नंतर पहा बरं, चुलत विस्तव घालण्याकरता आता मात्र ही जी काडीपेटी संपलेली होती. आता काय करावं, बाजूच्या घरात गेल्याशिवाय विस्तव आणू शकत नव्हतो. आणि आता बाबा कामावर आलं तर त्याला चहा करून देण्याकरता चूल पेटलेली असायला हवी, म्हणून खऱ्या अर्थानं ती गेली बाजूला. गंगूबाई जरा विष्णू देता का म्हणे, विष्णू. या बरं घ्या. आज समोर आला आणि तेही न भांडण करून आला. बरं या, आपका स्वागत आहे. आल्याच्या नंतर मग याकुबाई तुम्ही विष्णू द्यायला आलात, काय भांडण आणलं का? भांडण आता न भांडलेली व्रत घेतलेली बाई म्हणायला लागली, नाही भांडण आणले, टाक माझ्या पदरात. विस्तव कुठं पदरात टाकता येतो का? आता जिनं विस्तव द्यायचा होता ती म्हणाली, गंगूबा काय सखूबाई काय करता म्हणायला लागले. विस्तव घेण्याकरता आला, भांडण काहीतरी मागितलं, भांडण काहीतरी दिलं, मी सांगितलं दिलं नाही, आणि म्हणून काहीतरी तुम्ही म्हणताय माझ्या पदरात टाक. पदर जर पेटला आणि तुम्ही जळलात तर झालं भांडण सुरू. मग म्हणाला मी मला जळलं म्हणते, तुझा बाप जळ, तुझी आई जळ, तुझा खानदान जळ. झालं भांडणाला सुरुवात. आपलं भांडण कितीही काहीतरी हे केलं तरी आपलं संसारातलं भांडण थांबत नाही. पण भांडण कोणाकडे पाहिजे? आमची सखूबाई भांडली, आमची मीराबाई भांडली, नवीन माझे तुकोबाराय भांडले, सगळे देव भांडले. पण एक तुम्हाला सांगू का, अरे या मीराबाई भांडली, सखूबाई भांडली, पण भांडणातला देव प्राप्त झाला. त्यांच्या शिव्या सुद्धा देवाला गोड वाटत होत्या, आमचं भजन सुद्धा देवाला गोड लागत नाही. असावा लागतो तर भांडणाला मजा येते, लक्षात घ्या. आणि मग आता खऱ्या अर्थानं भांडण सुरू झालं का? एक तुम्हाला सांगू का, आपल्या मोठेपणाची बडाई दुसऱ्याला सांगितली की राग येतो, लक्षात घ्या. भांडणं तिथं सुरू होतात, लक्षात घ्या. कधी भांडणं होतात एक सांगू का, भांडण त्याच वेळेला होतात आपल्या संपत्तीच्या बढाया मारल्या की समोर भांडणं होतात. तुम्ही कितीही नाही म्हणा, ऐका काय झालं, अहो या भांडूप नगरीमध्ये मी आलो, एका बरोबरीवर आलो होतो म्हणे. आता बघा भांडूप मध्ये 3-3 फ्लॅट आहेत, एवढं सगळं पट्ट्यान केलं म्हणे, पट्ट्यान केलं. बडाई सांगण्याचा शौक नाही. एकानं सांगितलं, माझ्या पोराचं लग्न झालं ना, पहिली गाडी काहीतरी दिनामामा पाटीलच्या रंगमंचाच्या मैदानात आणि दुसरी गाडी भांडूप स्टेशनलाच होती. बरोबर आहे आपल्याला, एवढी काहीतरी तुझ्याकडे लोक आली होती, 2च गाड्या होत्या, एक काहीतरी त्या रंगमंचावर होती आणि दुसरी भांडूप स्टेशनला होती, मध्ये नुसती कुत्रीच फिरत होती. विठ्ठला बडाई सांगण्याचा शोक भरपूर, बडाई सांगण्याचा शोक भरपूर. मायबाप या बडाईतनंच भांडणं पेटतात. एक सांगू का, एकच तुम्हाला सांगतो, आपण आपलं शास्त्र सांगतं मायबाप, या संपूर्ण विश्वातला एक नीतिज्ञ काहीतरी असणारा, फार काहीतरी अत्यंत नीतिज्ञ असणारे आपल्याला सांगतात, काही गोष्टी आपल्याकडं चांगल्या झाल्या तरी समाजाला सांगायच्या नाहीत आणि काही गोष्टी आपल्याकडं वाईट झाल्या तरी समाजाला सांगायच्या नाहीत. ऐका ऐका ऐका, आपण चांगल्या झालेल्या गोष्टी जगाला सांगितल्याशिवाय राहत नाही आणि जगाला सांगितल्याच्या नंतर आपली फटफटिकी झाल्याशिवाय राहत नाही, लक्षात घ्या. का का कधी कधी आपलं जीवन उतरलेला लागेल, कधी कधी आपल्या जीवनाला गौरव प्राप्त होईल. आपलं जीवन खालच्या थराला गेलं तरी सुद्धा जगाला सांगायचं नाही आणि आपल्या जीवनाला गौरव प्राप्त झाला
तरी सुद्धा जगाला सांगायचं नाही. झोपलं की काय? का सांगायचं नाही? याचं कारण एकच आहे बायबाप, तुमचं चांगलं झालेलं ऐकणारा समाज आता या जगात राहिला नाही. विठ्ठला एक तुम्हाला सांगू का, जीवनात किती चांगलं हो द्या, दुसऱ्याला सांगायचं नाही. आपल्या जीवनात वाईट घडू द्या, एवढं काहीतरी 5-10 मुद्दे तुम्ही घरात घेऊन जा. लक्षात घ्या, किती चांगलं हो, पहिलं वाईट झालं तरी सांगायचं नाही सांगायचं. तुमची संवेदना कमी करेल असा समाज आता या जगात राहिलेला नाही. एक सांगू मायबाप, अर्थनाश झाला, अर्थनाश जरी आपल्या जीवनामध्ये झाला तरी सांगायचं नाही. म्हणजे काय झालं, आपल्याला गरिबी आली तरी सुद्धा काहीतरी समाजाला सांगायचं नाही. आपल्याकडं हा कारण कसा माहितीये का, हा समाज तुम्ही पैसेवाले किती आहे लक्षात घ्या. अर्थनाश आपल्याला मान्यता आहे. कशाला मान्यता आहे मायबाप? पैशावाल्याला जास्त मान्यता आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्याला गरिबी आली, आपल्याला खऱ्या अर्थानं जीवनातला पैसा सगळा गेला, जगाला सांगायचं नाही. कारण त्याच्यातलं असं काहीतरी तुम्हाला काहीतरी हा समाज म्हणेल की काहीतरी त्याला मदत करावी आणि त्याला वर काढावी, असा समाज आताच्या काही जगामध्ये राहिला नाही. आणि म्हणून आत्मछिद्रम न शयंती, आपल्या जीवनाला पडलेली छिद्र समाजाला सांगत बसू नका बाबा. आपल्या जीवनाला झालेल्या वेदना समाजाला सांगत बसू नका. समाज तुमच्या वेदना क्षमवणार नाही. एक छिद्र असेल तर ते छिद्र मोठं कसं होईल हे पाहणारा आताचा समाज आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये अर्थनाश झाला तरी सांगायचं नाही. एखाद्याच्या जीवनामध्ये मनस्ताप झाला तरी सुद्धा सांगायचं नाही. काय मनस्ताप झाला? एखादा म्हणायला लागला, अहो काय रात्री बायकोला मारलं ना, मला सांगू नका. तुमची काहीतरी फार कलबला समाज गेला असं नाही, गाडव आहेस तू, तुला बायकोला मार, अरे गड्यासारखा गडी आणि तुला बायकोला हाताखालनं घालवा. काय आपल्याला मनस्ताप झाला तरी सुद्धा समाजाला सांगू नका. चला पुढं काहीतरी बरेच काहीतरी मुद्दे आहेत. आपल्याला मात्र 11:15 झालेले आहे आणि मग 10-10 मिनिटाचं काहीतरी वेळ आपल्याकडनं मागून घेतोय. पण जास्त काही तुम्ही देणार नाही मला माहिती आहे. अगदी 11:30 पर्यंत काहीतरी आपल्याला वेळ भेटलेला आहे. पण खऱ्या अर्थानं आपल्याला अर्थनाश झाला, मनस्ताप झाला, नवे गृहे दुश्चरिता घरामध्ये आपल्या कोणाचा पाय घसरला म्हणजे लादीवरनं नवं चारित्र्यानं एखाद्याचा, लक्ष द्या, चारित्र्यानं जर का आपल्या मुलीचा, चारित्र्यानं मुलाचा आणि घरातल्या कोणत्याही लोकांचा पाय घसरला, समाजाला सांगून बसू नका. का? समाज काहीतरी तुमची काहीतरी खऱ्यातच दखल घेईल असं नाही, तुमची फटफजिती केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून काय सांगतात, आपण लोकांना सांगितलं काय हो तुमचा पोरगा हा सैराट, काय म्हणतील, हा आपण म्हणतो तुमचा पोरगा सैराट झाला माझा मुलगा, सैराट झाला माझा मुलगा. लोक काही तुम्हाला असं नाही म्हणणार बाबा बिघडला पोरगा, त्याचा तुमचा दोष नाही. लोक म्हणतील तो सैराट नाही, तू कैराट आहेस. विठ्ठला मनस्ता गृहे दुश्चरिता रज. खऱ्या अर्थानं आपल्याला मान जर मिळाला नाही तर सुद्धा कोणाला सांगायचं नाही. अपमान झाला, लक्षात घ्या. पैसे खिशात नाही आणि एसटीत चढला, कंडक्टरने खालीच उतरवला, त्याला उतरवलेला जगाला सांगत बसायचं नाही. ही सांगितलेली तुमची हा समाज दखल घेणार नाही, केली तर तुमची फटफजितीच करेल. महाराज कळलं बघा आम्हाला, 4-5 मुद्दे काहीतरी आम्हाला वेळेच्या बंधनामध्ये काहीतरी कळाले. पण आता सांगा, चांगलं झालेलं आम्ही सांगितलं नाही तर आम्ही आता काल्याच्या कीर्तनात आम्ही ठरवलं, वाईट झालं तरी सांगणार नाही. पण महाराज आमच्या जीवनामध्ये चांगलं झालं तर सांगू का? तेही सांगू नका. तेही सांगायचं नाही. एक सांगू का, एखाद्या लॉटरी लागली आणि लॉटरी लागल्याच्या नंतर त्यानं सांगितलं बाबा मित्राला, लॉटरी लागल्याच्या नंतर दुसऱ्या दिवसात डिसेंट्री सुरुवात झाली. डिसेंट्री कळते ना, पोट जायला लागलं. तो दवाखान्यामध्ये गेला. दवाखान्यात पहिलं काहीतरी गोळ्या दिल्या, थांबलं नाही. 2 दिवसानंतर परत गेला. डॉक्टर साहेब, ओ डॉक्टर साहेब, अहो गोळ्या खाल्ल्या तरी डिसेंट्री थांबत नाही, तरी
माझं पोट काहीतरी दुखायचं थांबत नाही, करावं का? नाही थांबलं. मग हे सिरप घ्या. मग त्यानं सिरप दिलं. सिरप दिल्याच्या नंतर त्याने थांबलं नाही. 2 दिवसानंतर परत आला, डॉक्टर साहेब तुमच्या सिरपने सुद्धा काहीतरी माझं पोट थांबलं नाही. मग आता म्हणाले गोळ्याने थांबलं नाही, सिरपने थांबलं नाही, म्हणे आता इंजेक्शन घ्या. इंजेक्शनाने थांबल का? हो हमखास थांबल म्हणे. आता इंजेक्शन दिलं. इंजेक्शन दिल्याच्या नंतर मायबाप परत काहीतरी 2 दिवसानंतर आला, डॉक्टर साहेब गोळ्याने थांबलं नाही, सिरपने थांबलं नाही आणि इंजेक्शनने सुद्धा थांबलं नाही. मग आता म्हणायला लागलं तुम्हाला सलाईनच लावतो. आणि त्या डॉक्टरने भांडूपच्या त्याला सलाईन लावलं. सलाईन लावल्याच्या नंतर मायबाप पुन्हा काहीतरी 2 दिवसांना आला, डॉक्टर साहेब पोट दुखायचं काही राहत नाही म्हणे, पोट दुखायचं राहत नाही, काय करू म्हणाले. डॉक्टर साहेब म्हणायला लागले की तुम्ही शिळ बाजू खाता का? म्हणायला लागले माझी बायको शिळ काय ताजं ताजं गरम गरम काहीतरी मला देते. कधी काहीतरी असं शिळ खाण्याचा कधी प्रसंगच नाही राहिला. आणि मग खऱ्या अर्थानं शिळ्या पाक्याला काहीतरी माझं पोट दुखत नाही. मग दुखता कशानं? डॉक्टर म्हणायला लागला मग कशानं दुखतं? तो म्हणायला लागला काय झालं, माझ्या बाजूच्या रुग्णाला लॉटरी लागली, तिथपासूनच काहीतरी माझ्या पोटात दुखायला लागलं. मायबाप डॉक्टर साहेब म्हणायला लागले मग बरोबर आहे, बरोबर आहे, माझा माणसाचा दवाखाना आहे, बाजूला गुरांचा दवाखाना आहे, तिथं जा. विठाला आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपलं चांगलं झालं तरी मला दुसऱ्याला बरं वाटत नाही. म्हणून शास्त्रकार प्रतिज्ञ सांगतात आपलं वाईट झालेलं सुद्धा जगाला सांगू नका. आपलं खऱ्या अर्थानं काय झालं, खऱ्या अर्थानं वाईट झालेलं सुद्धा काहीतरी सांगायचं नाही आणि चांगलं झालेलं सुद्धा सांगायचं नाही. ऐका, चांगलं झालेलं संतांनी सांगितलं का? नाही हो. ज्ञानोबारायांनी काहीतरी 56 भाषेचा गौरव करून ज्ञानेश्वरी आपल्याला दिली तरी ते स्वतःला मूर्ख म्हणून घेतात. चांगलं गौरव प्राप्त झाला तरी संतांनी काहीतरी समाजाला सांगितलं नाही. नवे नवे बरेच मुद्दे देता येतील. तुकोबाराया खऱ्या अर्थानं काहीतरी जगाचा निरोप घेत असताना जगाचा मालक काहीतरी त्यात यावा. तुकोबाराने आपल्या अभंगात लिहून ठेवलं नाही. खऱ्या अर्थानं चांगलं झालं तरी संत सांगत नाहीत. चांगलं झालं किंवा वाईट होतं हा सांगणारा फक्त आपला समाज आहे. तुम्ही आम्ही आहोत. आपल्याला चांगलंही काहीतरी कडकाडवत नाही आणि वाईट झालेलं तरी कडकाडवत नाही. बाई 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 आता तुम्हाला काय सांगू, आताच आहे ना पप्याच्या बाबाने मी नकोच म्हणत होती तरी 2 तोळ्याची नथ पिळली. आता 2 तोळे आपल्याला तुम्हाला द्यायचं, अरे लाखभर भाव असेल, आपल्याला काय करायचं आहे. पण तरी सुद्धा ती काहीतरी सांगत सुटते आमच्या भांडूपमध्ये सांगत सुटते. याचा एकच मतलब आहे, चांगलं काय वाईट काय आपण मात्र समाजाला सांगितल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून आपल्या जीवनाची फटफटिती झाल्याशिवाय राहत नाही. चांगलं झालं देवाच्याही बाबतीमध्ये. ऐका ऐका, आपण 3 वर्ग पाहिले. चांगलं सांगणारा, वाईट सांगणारा हा एक आपला जीव, आपला सामान्य काहीतरी जीव. आणि चांगलं झालं वाईट झालं तरी न सांगणारा हा संतांचा वर्ग आणि 3रा वर्ग देवाचा आहे. मायबाप देवाच्याही जीवनामध्ये चांगलं झालं काय झालं, गड्यानो राजा की
हा होता. भांडणं कशामुळे होतात? खऱ्या अर्थानं आपल्या बळाई मारल्याच्या नंतर भांडणं होतात. आपला मोठेपणा समाजासमोर ठेवायला लागला ही भांडणं होतात. आपला लोक तिरस्कार करतात. पण एक सांगू का, गवळणीचं जे काय भांडण आहे ते गवळणी म्हणाले, ए देवा तू त्या गीतेमध्ये सांग, कबीर भाषा प्रभू साक्षी कोण आहे? पण मी तुला चांगलं ओळखतो. मी तू जरी प्रभू खरा अर्थाने या विश्वाचा मालक समजत असेल तरी तो कोण आहे? या मालकपणाच्या बळाया मला सांगू नको. अवकाचं द्वितीय चरण काय
त्याला आपण काय म्हणतो बटर. आता त्या बटरामध्ये आला, आता पुढे कशात जाईल आपल्याला माहिती नाही. आणि म्हणून तू चुरा चुरा कर माखण खाया. गवळण एक जण पुढे आली म्हणायला लागली, अगं याच्या चोऱ्या किती सांगू म्हणे. अरे याच्या चोऱ्या करायला लागलं तर 3 वस्ती मायबाप सांगितल्याचं. खऱ्या अर्थानं हा कसा आहे हा चोरी करणारा एका गवळ्याचा पोर आहे म्हणे. काय बरं आहे निकावत मोही, मला चोरी खऱ्या अर्थानं तुझं मोठेपण सांगू नको. मायबाप काय झालं, एकदा यशोदा मंथनाला बसली आणि मंथनाला बसल्याच्या नंतर सोड रवीचा हात करू दे रे मंथना. आता चाळीमध्ये गायला काहीतरी आपल्याला वेळ नाही, फक्त आपल्याला त्याचा उद्घोष करून काहीतरी पुढे जायचं आहे. पण लक्षात घ्या, यशोदा ज्यावेळेला खरी मंथनाला बसली त्यावेळेला जगाचा मालक गंगावतीच्या मांडीवर बसला, आईच्या मांडीवर जाऊन बसला. आणि आईच्या मांडीवरती बसल्याच्या नंतर मंथनामध्ये विक्षेप यायला लागला. आणि त्या परमात्म्याला काहीतरी ती म्हणू लागली, सोड सोड काना, सोड रे, सोड ना काना, मला मंथन करू दे, मला काहीतरी मंथन करू दे. परमात्मा बसल्याला तिथं मांडीवर निघायला काहीतरी तयार नाही. आता मात्र यशोदा काहीतरी चिडली आणि म्हणू लागली, ए वेड्या, काय रे तुला सांगून कळत नाही का. आई तुला एक विचारू काय ग, खरं सांग, मी तुला खऱ्या अर्थाने एकच प्रश्न विचारतो. आई सांग बरं, आई तुला मी आवडतो का लोणी आवडतो, सांग बरं. काय म्हटला प्रश्न विचारला, ए आई, ए शोधे, ए आई, अगं मी तुला आवडतो का लोणी आवडतो, सांग बरं. माय बाप खऱ्या अर्थानं सांगू का, मग खऱ्या अर्थानं आता खऱ्या अर्थानं ती गवळं ती काही यशोदा म्हणाले, अरे हे कृष्णा, हे काय विचारणं झालं का, हे विचारणं झालं का, विठाला यशोदाच्या म्हणजे त्या शेगडीवरती मस्तपैकी दूध काहीतरी तापायला ठेवलं होतं. ऐका बरं, आपण देवासाठी येतो हे पाहिलं आपलं पाहिजे, आपण काहीतरी तपासून पाहिलं पाहिजे. लक्षात घ्या, देवाला आवडतं म्हणून परमार्थ करतो का आपल्याला आवडणारा परमार्थ करतो. लक्षात घ्या, दूध काहीतरी आता तापत होतं, यशोदा मंथनाला बसलेली होती आणि खऱ्या अर्थानं आता मात्र ती यशोदा इकडं काहीतरी ते दूध उतू जाईल, परमात्मा काहीतरी मांडीवर बसलेला आहे. आणि मग खऱ्या अर्थानं आता ती खऱ्या अर्थानं काय सांगू लागली, आता खऱ्या अर्थानं ती आता सांगू लागली, ए कृष्णा उठ रे, उठ 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 आता. मग आता काय करावं, परमात्मा उठत नाही, तिकडं शेगडीवरचं काहीतरी दूध उतू चाललंय. आणि मग परमात्म्याला दिली ढकलून. आणि मग देवाला म्हटलं, आई ही तर बसल्या बसल्या खोटी बोलली की नाही, तू बसल्या बसल्या खोटी बोलली. मी तुला काय सांगितलं होतं, काय विचारलं, मी आवडतो का दही तू लोणी आवडतं सांग. आणि त्यावेळेला मला सांगितलं की तू मला आवडतो, सांग नाही. जर का मी तुला आवडलो असतो तर मला मांडीवर ढकलून देऊन ती पहिली दूध उतू जाईल हे पाहायला गेली असतीस का. मायबाप खरं सांगू का मायबाप, आज खऱ्या अर्थानं समाजामध्ये खऱ्या अर्थानं घराघरामध्ये प्रेम राहिलेलं नाही. लक्षात घ्या, प्रेम राहिलंच नाही मायबाप. आज घराघरात भांडणं काय, लोक काही म्हणतात, लक्षात घ्या, आमचं घरामध्ये आहो असं काहीतरी गोकुळ नांदतं म्हणे, गोकुळ नांदतं. हो, खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगू, प्रत्येक जीव स्वार्थापोटी आपल्यावरती काहीतरी प्रेम करत असतो. चला पुढं वेळ भेटला तर सांगेन. खऱ्या अर्थानं ती आता ती
गवळण खऱ्या अर्थानं गारानं सांगत येत होत्या आणि मग आता परमात्मा आता बस 11:30 काहीतरी म्हणू लागला, ए आई आता चोरी करणार नाही म्हणे, आता अजिबात चोरी करणार निर्णय घेणार. खऱ्या अर्थानं म्हणायला लागली, अरे कशा करता करतो, चोरी नको करू माझे बाबा, अरे चोरी करू नको, चोरी करणं वाईट असतं. आई मी कोणाच्या वित्ताची चोरी करत नाही, मी करतो का फक्त चित्ताची चोरी करतो. आई तुला कळत नाही तर मी काय करू. खऱ्या अर्थानं काहीतरी आता ती गवळण ती काहीतरी सगळ्या गवळणी गारानं काहीतरी येत होत्या. खऱ्या अर्थानं आता एक दिवस आता ते पुढचं कार्य काहीतरी संपादित करण्याकरता जगाच्या मालकानं आपल्या घरात चोरी करण्याचं ठरवलं. आता गवळणी काहीतरी गारानं सांगत होत्या, पण यशोदा ऐकत नव्हती. काय ऐकत नव्हती? बाळासाहेब यशोदा भगवान परमात्म्याच्या खऱ्या अर्थानं काहीतरी त्या चोऱ्यांवरती खऱ्या अर्थानं मानत नव्हतं. त्याचं कारण काय? त्याचं कारण एकच आहे, आपल्या कृष्ण परमात्म्यावरती असलेलं प्रेम. लक्षात घ्या बरं का, जिथं प्रेम आहे तिथं द्वेष नाही. वाक्य नीट लक्षात घ्या, जिथं प्रेम आहे तिथं द्वेष नाही. जिथं प्रेम नाही तिथं मात्र भांडण आहे. जिथं प्रेम नाही तिथं भांडण आहे. लक्षात घ्या, जिथं प्रेम आहे तिथं आपल्याला दुसऱ्याचा अधिकार काहीतरी आपल्याला दिसत नाही. लक्षात घ्या. आणि म्हणून खऱ्या अर्थानं गवळणीचं यशोदेचं निश्चित प्रेम परमात्म्यावरती होती. सगळ्या गवळणींनी जरी सांगितलं तरी ती गवळण ऐकायला तयार नाही. खऱ्या अर्थानं यशोदा ऐकायला तयार नाही. मग एक दिवसाचा प्रसंग, जगाच्या मालकानं आता घरातच चोरी करायला सुरुवात केली. काय झालं, सगळे गवळण काहीतरी सगळ्यांना एकत्र आणलं आणि आणल्याच्या नंतर म्हणाल आता सगळ्या भांडुगावर चोऱ्या केल्या, आता घरातच करायची. कुठं? रवी स्वामीच्या तिथं काहीतरी करायची चोरी. तिथं चोरी करायच्या नंतर आता काय झालं माहितीये का, तिथं चोरी करायचं म्हटलं तर देवाच्या घरात 9 लक्ष काही नव्हत्या. खऱ्या अर्थानं काही दह्या दुधाला काही कमी नव्हती. चोरी करायची काहीतरी ठरली आणि मग काय केलं, मस्त मोठा काहीतरी बांबू घेतला. काय झालं, आणि मग आपल्या घरातले सगळे काहीतरी माग फोडायला सुरुवात केली. नवे सगळ्यांना यथेच खायला दिला. आज देतो पोट भरी, पुढे म्हणाला तो वरी. अरे फक्त काय करा, भरपूर खा, बोलू नका म्हणे. आता मात्र सर्वांना दिलं. नवे स्वतःच्या घरात दह्या दुधाचा चिखल केला परमात्म्यानं. तेवढ्यात यशोदा आली आणि यशोदा पाहते तर दह्या दुधाचा चिखल. आणि मग मात्र म्हणाले, गवळणी सांगत होते ते खरं होतं. म्हणाला
लागले हा आपलाच खऱ्या अर्थानं काय आहे सगळी खोडी करणारा माझ्या घरातलाच आहे म्हणून त्या परमात्म्याला सांगितलं आता तू इथं थांबायचं नाही तू कुठे जायचं शाळेत जायचं शाळेत त्यावेळी शाळा म्हणजे कोणती आई कोणत्या शाळेत जाऊ मी वेद शिकायला जाऊ वेद शिकायला हे आई तुला कळत कसं नाही वेद तर मी निर्माण केले हे माझ्या आसपासात निर्माण झाले वेद काय शिकू म्हणाला मला काय वेद शिकवणार वेद मी निर्माण केले मला माहिती नाही तू शाळेत जा कुठल्या शाळेमध्ये गाई गोपाळाला घेऊन तो काहीतरी आता चालण्याकरता जावा आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्या सगळ्या काहीतरी त्या कवळणीला सगळ्या काहीतरी ही गोष्ट काहीतरी पटल्याच्या नंतर आता कृष्ण परमात्म्याला ही चोरी उघड झाल्याच्या नंतर ज्याची चोरी उघड होतो ज्याच्या पाठीमागे येडी लागते तो पक्षांतर करतो ज्याच्या पाठीमागे येडी लागते तो पक्षांतर करतो लक्षात घ्या देवाची चोरी इथं उघड झाली काय झालं माहितीये का एक सासू काय झालं नवीन नवरी आली होती लक्षात घ्या कालच लग्न झालं होतं नवीन नवरी आली की तिला आपल्या घरात ताटं किती आहे आपल्या घरात तांबे किती आहे आपल्या घरात ग्लास किती आहे आपल्या घरात कप किती आहे आणि आपल्या घरात चमचे किती आहेत हे सुद्धा कळतं चमचे कळतं ना चमचे ती नवीन नवरी काहीतरी आली आणि सासूबाईला थोडासा मोठेपणा सांगायचा काहीतरी नाद होता तिला वाढवून सांगायचं नाद होतं काही लोकांना वाढवून सांगण्याचा नाद असतो असतं एवढं माझे गुरुजी सांगायचे पालेकर बाय बाप माझे फार गोड वाक्य माऊली असे सांगायचे माणसानं गाडीवर कमावं आणि गाडीवर सांगावं काय करावं काय गाडीवर कमवावं आणि गाडीवर सांगावं आपण गाडीवर कमवतो आणि गाडीवर सांगतो विठ्ठला विठ्ठला आता मात्र मोठेपणा सांगण्याचा ना ती सासू नवीन लग्न झाली थोडीशी बाहेर गेली आता ही आल्याबरोबर म्हणाली हे 50 म्हशीचा गोटा कोणता मला काय माहिती मी तर कालच माझा आहे म्हणे माझा सासू काय म्हणते माझा आहे हा अगं तुझा सासरा पांढऱ्या पायाचा फुटक्या कपाळाचा हे सगळं त्याच्याकडे काय नव्हतं आता लग्न झालं आणि हे सगळं आलं आज जी काहीतरी द्राक्षाची बाग आहे 2-4 एकरावरती तिचे मालक कोण आहे म्हणजे मला काय माहिती मी मालक आहे कोण म्हणते मी मालक आहे आज गाडी आहे दारात गाडी आहे कोणाची मला काय माहिती भाडे नाही माझे कोण म्हणते वाढवून सांगण्याचा नाद असतो लक्षात घ्या आणि मग ती सासू काहीतरी आणायला लागली ही हे सगळं माय बाबाला सांगू माझ्या लग्नाच्या घरात बुटकं कपाळ सुद्धा काहीच नव्हतं हे सगळं माझ्यामुळं आलं हे म्हणायला लागली ह्या अभंगाचं ध्रुव तेच आहे मी केलं माझ्यामुळे झालं अभंगाचं ध्रुव काही संपत नाही मग खऱ्या अर्थानं काहीतरी ती म्हणायला लागली बरं आहे सासूबाई बरं आहे म्हणाले पण आमच्याकडनं सुनेनं सांगितलं की घरातली लक्ष्मी नाही केरसुनी सासूनं लगेच काहीतरी तिला काढलं ही घरातल्या बडाया सांगते स्वतःला लक्ष्मी म्हणून घेते पण ही घरातली लक्ष्मी नाही कोण आहे केरसुनी मग आता काय झालं मोठेपणा गप्प बसू देत नाही संध्याकाळची वेळ होती असं दुपारच्या याला थोडस लोक आराम करत होते सुनबाई बाहेर गेली होती म्हणून थोडस काहीतरी खावं चांगलं मागलं खायचं नाद सासूला चांगला असतो लक्षात घ्या सुनेच्या पाठीमाग चांगलं मागलं करून खायचा नाद सासूला जास्त असतो कारण ती कोण असते सासू असते सुनेच्या डोळ्यातलं दिवसभरातलं 2 अश्रू काढायचं कमी करत नाही तिचं नाव कोण असतं सासू असते ती आणि म्हणून खऱ्या अर्थानं आता सासूला काहीतरी म्हटलं आता सासून बाहेर गेले पण चांगलं खाऊया म्हणून तिनं काय केलं लवकर पदार्थ होणारा कोणता शेवया आपलं दमदही हो शेवया आता लक्षात घ्या मागून शेवया पदार्थ लवकर होतो पण थंड लवकर होत नाही तुम्ही करून बघा थंड आता तो घाईगडपणीचा पदार्थच नाही पाहिजे पण खाण्याच्या दृष्टीनं तर असे बघतच नाही लक्षात घ्या तो पदार्थ लवकर होतो पण थंड होत नाही लवकर काय झालं माहितीये का तिनं लवकर काहीतरी मस्त शेवया केल्या त्याच्यात काजू बदाम पिस्ता वगैरे सगळं टाकलं आणि अशा चांगल्या शेव केल्या सून यायच्यात याचा फरशा पाडायचा म्हणून ती कोणी बघू नये म्हणून धीरज महाराज ती अंधाऱ्या फळीत गेली
अंधाऱ्यात खोल्यात गेली आणि बटन नाही दाबलं लाईटीचं, त्या कानोपातच खायला लागली. सूर्य यायच्या आतमध्ये, कारण काल मोठेपणा सांगितलंय ना, हे सगळं कोणाचं आहे, हे कोण आहे, हे सगळं कोणाच्यामुळे आहे, म्हणून ती स्वतःच खाऊ लागली. खात 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 एवढ्या सुनबाई आली. ती म्हणा, सासूबाई उठा. काय केलं नाही. ही सुद्धा 420 होती. कोण? सून. सून. मग तिनं म्हणाला की सासूबाई दिसत नाही, मला वाटतं गावात फेरफटका मारल्या गेल्या, तेवढ्यात आपणही काहीतरी खावं. आता ही 420 होती. तिनं काय केलं, लगेच गरम दूध केलं मस्त, त्याच्यात सुद्धा 4 वेळा सगळं टाकलं. तोंडाला पाणी येऊ देऊ नका, ते काय मिळणार नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून त्याच्यामध्ये सगळं काय टाकलं आणि टाकलं. आता एक लक्षात घ्या, दूध सुद्धा आहे ना मायबाप, दूध मायबाप दुधाचा जर जिभेला चटका लागला ना पारशी माऊली, तर 2 दिवस जात नाही. 2 दिवस च्यायचा जातो पण दुधाचा नाही जात, लक्षात घ्या. मग आता हे थंड करायला कुठं जावं, म्हणून ही ज्या खोलीत होती तिला काय माहिती, ही सुद्धा त्याच खोलीत गेली. आता पाहिलं, बटन लावलं. बटन लावल्याच्या नंतर सासूबाई दिसली. आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे. हातात काय होतं, हातात काहीतरी ते शेवयाचं भांड होतं. सून हुशार होती. सून म्हणायला लागली, आत्याबाई काय करताय म्हणे. काय नाही, काय केलं. अहो असं कसं, नुसते शेवया कशाला कोरड्या खाता, हे दूध घ्या, हे दूध घ्या म्हणे. दूध घ्या ना म्हणाले. सासूची चोरी उघड झाली. मग दुसऱ्या दिवशी सुनेनं विचारलं, आत्याबाई 50 काहीतरी का म्हशीचा कोटा आहे, कोणाचा. माझा नाही ते पांडुरंगाचा आहे म्हणे. ही 2 एकर द्राक्षाची बाग आहे, कोणाची. नाही ती विठोबाची आहे म्हणे, त्या माऊलीची आहे. माऊली मला सांगायचं एकच आहे, चोरी उघड झाली की मोठेपणा सांगायचं काय होतं, बंद होतं, लक्षात घ्या. आणि म्हणून देवाची झाली चोरी. आता गवळणींबरोबर काहीतरी आता सामंजस्य काहीतरी करार केला पाहिजे. आणि म्हणून काहीतरी त्या सगळ्या काहीतरी परमात्म्यानं काय केलं, आता चोरी उघड झालेली आहे. गवळणी कारणाच्या कानाला सांगायला लागलेली आहे. मग घरात आता या गवळणीच्या तडाख्यात सुटून पुढचं कार्य, कारण काक मटा या सगळ्यांचा काहीतरी समाचार काहीतरी घेत काहीतरी अजूनही काही असूर काहीतरी राहिले होते, समाचार घेण्याकरता केलं पाहिजे. म्हणून देवानं चोरी केली, आपल्याच घरात केली, सगळा दह्या दुधाचा चिकल केला. मग काही अर्थानं काहीतरी येतो सांगितलं, आता तू कुठं जायचं. अरे तुम्ही गाया घेऊन सारे परमात्म्याने काहीतरी सर्वांना सांगितलं आणि सगळे काहीतरी गेले. आणि सगळे गेल्याच्या नंतर मायबाप त्या काहीतरी याच्यामध्ये गवळणीला खऱ्या अर्थानं सांगितलं, देवा ए परमात्मा तू मोठेपणा सांगू नये, तुला काहीतरी गवळणीनं खऱ्या अर्थानं तुला यशोदेनं उखलानं आणलं होतं. आणि खऱ्या अर्थानं काय बराई दिखावत मोहे, तू माझ्या समोर काहीतरी मोठेपणा सांगू नको. खऱ्या अर्थानं तू कोण आहे, चुरा कर माकन खाया, तू चोरून खाणारा काहीतरी, तुला सगळ्या गवळणीने खऱ्या अर्थानं आपल्या यशोदेनं उखलाला बांधून ठेवलेलं होतं. तू आमच्या समोर काहीतरी मोठेपणा सांगू नको. आणि म्हणून खऱ्या अर्थानं अत्यंत शेवटची चोरी खऱ्या अर्थानं आणि शेवटची लीला माझ्या कानोबरायाने अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगितली. फिरत फिरत
असताना कानोबराय म्हणतात फेर बल बल कव्वा चरावत. दोन पाठ आहेत मायबाप. फेर वेद बल बल कव्वा चरावत आहे आणि एक पाठ असा आहे फेर बल बल कव्वा चरावत आहे. आणि मग कुठलाही पाठ घ्या आपल्याला दोन्हीचा अर्थ एकच आहे. फेर बल बल कव्वा चरावत आणि कहे तुकया बंदूक करी ले हात काहे बराई दिखावत वही जानत हूँ प्रभु बना तेरा सबही. हे परमात्मा तुझा प्रभूपणा आम्ही चांगला जाणतो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आता काहीतरी गवळणींच्या सगळ्या चोऱ्या सांगून झाल्यानंतर परमात्मा आता काला करण्याकरता गोकुळामध्ये नवे नवे यमुनेच्या तीरावरती काहीतरी आता गेलेला आहे आणि तो परमात्मा आता आपल्याला सर्वांना प्रसाद देणार आहे. आणि एकदा मोठ्या प्रेमानं त्या परमात्म्याचे एकदा नामाचा काहीतरी गजर करूया सर्वांनी. एक 5 मिनिटामध्ये आपल्याला सेवा संपूर्ण काहीतरी पूर्णत्वाकडे न्यायचे. सर्वांनी मगापासून आपल्याला त्रास दिलेला नाही. आता मात्र नामामध्ये आपण सर्वांनी काहीतरी सम्मिलित व्हायचंय. परमात्म्याच्या चरणारविंदी समर्पित करत असताना शेवटची फक्त एक लीला सांगून खऱ्या अर्थाला काला संपन्न करायचा असतो. हा वारकऱ्याचा दंड. म्हणून काहीतरी आपल्या सर्वांच्या काहीतरी सानिध्यात असताना परमात्म्याची एक लीला आपण काहीतरी पाहूया आणि मग खऱ्या अर्थाला काल्याचा प्रसाद काहीतरी आपण सेवन करणार आहोत. पण आपण सर्वांनी एकदा परत एकदा परमात्म्याचा प्रसादापूर्वी एकदा काहीतरी नामस्मरण करणार. विठ्ठल
शांताबाई शांताबाई आणि शांताबाई काय करते काय देवा सकाळपासून याळी चक्रा नकरा शांताबाई ही शांताबाई स्वस्त बसत नाही बरं तिचा घर नंबर लिहून घे बरं पेनला लगेच व्हॉट्सअप आपल्या मोबाईल मध्ये काही नंबर लिहून घेतला नंबर घेतल्यानंतर आता परमात्मा आता जिला काहीतरी पकडणार आणि हे काहीतरी खऱ्या अर्थानं आता सांगितलं होतं तिला तिची कशी फटफटी करावी लक्षात घ्या देव म्हणाला आता मला अनेकांनी बांधायचा प्रयत्न केला मी कोणाला बांधलं आई मला बांधायला गेली तर दाबी कमी पडली एक वीट कमीच राहायचं दाबी कमी पडली आणि म्हणून फक्त एकालाच काहीतरी बांधलं गेलं काय धरीला पंढरीचा चोर प्रेमानं बांधला जातो अहंकारानं बांधला जात नाही खऱ्या अर्थानं गवळण म्हणायला लागली तू कोणाला बांधला गेला असेल की मला माहिती नाही मी मात्र तुला बांधणार व्रत घेतलं आणि मग गवळण म्हणे मी तुला धरणार म्हटलं आता रात्रीच काहीतरी चोरी तिथं करायची ठरवली काय केलं माहितीये का काय केलं देवा आता मात्र तुला पकडल्याशिवाय राहणार नाही आणि मग परमात्म्याने तिच्याकडे चोरी केली खऱ्या अर्थानं गवळण पकडलं आता पकडलं का पकडवून घेतला अहो त्या काहीतरी गवळणीला हाताला काहीतरी परमात्म्याचं धरलं काय तिचं भाग्य आहे एक सांगू का गवळणी गाराण्याचं नाटक करून देवाला पाहायला जात होत्या यशोदा एक दिवस म्हणाला मी काय ग चोरी सांगायला येताना त्याला कशाला विचारता तो चोर आहे ना नाही ग यशोदे त्याला पाहावंसं वाटतं नुसती चोरीची कारणं आम्ही तो बघायला भेटावा याच्याकरता आम्ही तुझ्या दाराला येतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं किती भाव असेल पहा भांडणामध्ये सुद्धा देव दिसावा आणि म्हणून खऱ्या अर्थानं आता त्या गवळणीला पकडलं आणि चाल आपल्या घराला चाल यशोदेकडे ती फार सांगते की माझं बाळ सगून आहे पाहते म्हणे चल आता पाळल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं तिचं बिचारा 80 वर्षाचा म्हातारा नवरा काहीतरी बसलेला होता देवानं काहीतरी सांगितलं देवा म्हणायला लागला बरं आहे या म्हातारा नवरा काहीतरी तिचा दिसतोय म्हणाले हरकत नाही बांधला काहीतरी हाताला घट्ट काहीतरी धरला घट्ट धरल्याच्या नंतर काहीतरी आता देवाच्या सर्वांगाला लागलं होतं तूप आता तूप जर का लागेल असेल तर हात निसटतो की नाही सांगा मला देवानं काहीतरी हाताला धरलेलं होतं त्या गवळीनं हात काढून घेतला आणि 80 वर्षाच्या म्हाताऱ्या नवऱ्याचा हात गवळीच्या हातात घेत दिला आणि मग काहीतरी आता निघाली सॉरी का यशोदे हा बघ आणला म्हणे धरून आणला बघ बांधून आणलाय धरून आणलाय गवळणी बाहेर आली यशोदा बाहेर आली म्हणला मी पाहते तर काय कृष्ण मागला पादराच्या आडून म्हणते आई इकडे म्हणे इकडे सोंग आले म्हणतात कसली शिमग्यातली सोंग आले आई बघिये पादराच्या आडून कृष्ण परमात्मा पाहतोय आणि ते ज्यावेळेला दृश्य परमात्मा समोर पाहिला त्यावेळेला ती गवळण गर्भगळी झाली माझ्या हातात आहे कोण स्वतःचा नवरा दिसला खऱ्या अर्थानं काही तो नवरा दिसल्याच्या नंतर तिथं कृष्णा अरे कसं काय झालं म्हणायला लागले तू मला नवे वेदाना सुद्धा कळला नाही वेदा नाही कळला अंत पालयाचा पानडा राजा पंढरीचा अरे मी श्रुतीला कळालो नाही नवे अनेक जण धरून प्रार्थना करायला लागले मी कोणाच्या हातात सापडलो नाही तुझ्या हातात कसा काय सापडला अहंकाराच्या हातात देव सापडत नसतो आणि म्हणून सखूबाई शांताबाई पकडायच्या भानगडी बाजूला राहू दे बोल म्हणायला लागले ती नवऱ्याला म्हणायला लागली तुम्ही माझ्या हाताखाली कधी आला ते म्हणजे लग्न झाल्यापासून तुझ्याच हाताखाली लग्न झाल्यापासून तुझ्याच हाताखाली माझं चालतंय काय आणि मग खऱ्या अर्थानं सगळ्यांच्या खोडे ऐकल्याच्या नंतर आता मात्र परमात्म्यानं सर्वांना काहीतरी एकत्र काहीतरी आणायला सांगितलं सगळ्यांच्या शिदोऱ्या आणायला सांगितल्या एकत्र बसवलं आणि आपल्या शिदोरीत खऱ्या जगाच्या शिदोरीत गोपाळांच्या शिदोरीत
आता ऐका, झाला काला माझा, लक्षात घ्या. काला काला म्हणजे काय? कीर्तनकार हो, ऐका. काला काला म्हणजे काय? एक जण कीर्तनकार आमच्या तिथचा मंडलगडचा आहे, तो काय सांगतो माहिती आहे? देवाला चॉकलेट लय आवडतो, तो बघायला गेला होतास का? सांगायचे ते सांगत नाही बायबाप. खऱ्या अर्थानं एक लक्षात घ्या, कीर्तनकारांनी जाग्यावर उभे आलं पाहिजे. काही सांगतात काही जण कीर्तनकार बायबाप त्या रचलेल्या डोळ्याने कीर्तनात म्हणतात की नाही? ज्या प्रासादिक नाहीत त्याही सुद्धा कीर्तनामध्ये काहीतरी यायला लागल्या, आणि म्हणून कीर्तनकारांनी जागेवर आलं पाहिजे. सांगायचा मुद्दा असा होता, त्याला आपल्या सगळ्यांच्या शिदोरीमध्ये आपली शिदोरी मिसळली. आता शिदोरी कोणती? एवढं फक्त ऐका. अंतकरण रूपी शिदोरी, अंतकरण रूपी शिदोरी ती उघडी करायची. पण कोणासमोर? जगासमोर? कोणासमोर? आपल्या सगळ्या सोयऱ्यांसमोर नाही. अरे अंतकरण एवढं सोपं नाही बाबा. अंतकरणाची शिदोरी कोणाच्याही पुढे काहीतरी उघडी करायची नाही. करायला झाली तर ती आपल्या देवाच्या समोर उघडी करा, करायला झाली तर संतांच्या समोर उघडी करा. आणि अंतकरण पूर्वी ही शिदोरी करायचीच उघडी झाली तर आपल्या सद्गुरू देवाच्या समोर उघडी करा. इतर ठिकाणी आपली अंतकरणात ती शिदोरी जर उघड केली तर आपली फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. आता अंतकरण आपण देवाला दिलं की त्याचं भक्तिप्रेम सुख आपल्या शिदोरीत मिसळतो आणि काला होतो. झाला बायबाप. आणि म्हणून ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. देवाला काय द्यायचं आहे? आपलं अंतकरण द्यायचं आहे, आपलं मन द्यायचं आहे, आपलं चित्त द्यायचं आहे, मग काला होतो. अन्यथा आयुष्यभर कीर्तनाकरिता आपल्या काल्याची राहिलो तरी सुद्धा काहीतरी होत नाही. लक्षात घ्या, आमच्यामध्ये सुद्धा आहे की नाही, जो कीर्तन करायचा त्याला कीर्तन करण्याचा काहीतरी अहंकार, वाजवणार आहे इथे सोडून बरं का, त्याला सुद्धा काय असतं, काय काय जणांना लई कुमकुमी असतो, मला राग येतो त्याचा. लक्षात घ्या, वादक हा अत्यंत चलाक्ष आणि चतुर. माझे गुरुजी सांगायचे, वादकाची नमनता आणि नम्रता दिसली पाहिजे. लक्षात घ्या, किती आमचे केशव महाराज पहा, मला आदर्श आहे त्या. मी अनेक वादक पाहिले, पण मला वाटतं की वादकांनी सर्वांनी केशव महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे. काय कलाय आपला कीर्तन का चांगलं करतच राहतात ते. लक्षात घ्या. आणि म्हणून वादक खऱ्या अर्थानं काहीतरी त्याला सुद्धा काहीतरी अहंकार असतो, गायनामध्ये काहीतरी ते सोडून बरं का. आणि म्हणून सगळ्याला काहीतरी अहंकार असतो. आणि म्हणून आपण जरी परमार्थाच्या या पटलावरती बदल घडवायचा काहीतरी झाला तरी आपल्यावर परमात्म्यानेच कृपा केलेली नसते तर बदल काय घडवणार आपण. आणि म्हणून आपली केलेली उपजत केलेली कला ही दुसऱ्याला कोड वाटावी असं वाटत असेल तर आपण खऱ्या अर्थानं आपण अहंकार रहित परमात्म्याची सेवा केली पाहिजे. आज या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपण ही काहीतरी आपण भूमिका घेऊन परमार्थ काहीतरी जगापर्यंत पोहोचावा अशी काहीतरी मी धारणा करून खऱ्या अर्थाने या सप्ताहाची खऱ्या अर्थाने निर्मिती आहे. आपल्या सर्वांना मी मगाशीच विनंती केली, अनेक काहीतरी संपूर्ण याच्यातले लोक आहेत, आपण सर्वांनी भांडुपगाव वारकरी संपूर्णमध्ये यावं, परमार्थ करण्याकरता यावं. आणि हे सगळं मैदान आपल्याकरता खुलं आहे. प्रवचनकारांनी प्रवचन करण्याकरता यावं, कीर्तनकारांनी कीर्तन करण्याकरता यावं, वादकाने आपली कला दाखवण्याकरता यावं. सगळ्यांना काहीतरी इथे मोकळी काहीतरी आहे, आपण आनंद दुखी तिथे आपण यावं. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करण्यापूर्वी मी फक्त एकच काहीतरी सर्वांचं आभार मानतो. आज या सोहळ्याकरता आमची गायक मंडळी असतील ते आपल्या सर्वांचे सुपरिचित असणारे आणि आमचं कोकणचं एक वैभव तुकारामजी महाराज सनस आज हे आपल्यामध्ये काहीतरी 2 दिवसापासून उपस्थित आहेत. महाराजांनी गेल्या वर्षी आळंदीला सुद्धा काहीतरी आपली सेवा पार पडली होती. याही सुद्धा काहीतरी त्र्यंबकराजाच्या चरणावरती आपली सेवा समर्पित करण्याकरता काहीतरी ते उपस्थित आहेत. दुसरे गायनाचार्य असते हरिभक्ती पारायण आमचे गोगावले महाराज. गोड लक्षात घ्या, एक तुम्हाला सांगू का, परमार्थ इथं पाहिजा, मुलगा काहीतरी मृदंग वाजवतो आणि बाप काहीतरी गातो. हे दिसलं पाहिजे चरित्र समाजाला पाहिजे. हे सगळं लोकांना सांगितलं पाहिजे. लक्षात घ्या, नाहीतर बाप कीर्तनाला आणि पोरगा बर्थडे पार्टीला. लक्षात घ्या. आणि म्हणून खऱ्या अर्थानं काहीतरी आपल्याला गोगावले महाराजांचा सुपुत्र आमचा सुजल असेल, अत्यंत नम्र काहीतरी अशा पद्धतीचा काहीतरी असणारा मृदंगाचार्य, अत्यंत चांगल्या तालमीत तयार झालेली मंडळी. आणि तिसरे ज्यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे मायबाप. सर्वांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. मायबाप आज खऱ्या अर्थानं माझे खऱ्या अर्थानं हृदयस्थ असणारे, जशी सावरकरांच्या हृदयात सगळ्यांनीच घर केलेलं नाही
पण काही घर केलेली मंडळी अत्यंत काहीतरी जवळची खऱ्या अर्थानं तसा मी भोळाच आहे, लक्षात घ्या. माझा कोणी उपयोग घेतो, कोणी टपली मारून जातो आपल्याला, कारण आपण कसा आहे भोळा आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं पण एक आहे की अंतकरणाची जी शिदोरी आहे त्या शिदोरीत खऱ्या अर्थानं ज्यांनी आपली शिदोरी टाकली ते म्हणजे माझे हृदयस्थ असणारे गायनाचार्य आमचे किरणजी महाराज. खऱ्या एका उंचीवरती नेण्याकरता माझ्या सदैव काहीतरी अत्यंत जवळ आणि सगळ्या विचार सरणीमध्ये अत्यंत कायम राहणारे माझे किरणजी महाराज कदम. आज यांचा आहे अभिष्ट चिंतन सोहळा, म्हणजे तुमच्या भाषेत सांगू का वाढदिवस. लक्षात घ्या काय भाग्य आहे बघा. मी तुम्हाला सांगू का भांडुपगाव वारकरी संप्रदायाची माझ्या वारकरी संप्रदायाची सेवा केली म्हणून त्र्यंबक राजा त्या ठिकाणी त्यांचा वाढदिवस एवढ्या भक्त आजचा जो लोक काही करतात तो बड्डेला काही हॉटेलात येऊन घालतात, कुठं बसतात म्हणजे जेवायलाच बसतात बरं का, तिथं दुसरा अर्थ घ्यायचा नाही. अजून कुठे बसतात, काही खातात, नेत्याला नेतात, कार्यकर्त्याला नेतात, याला घालतात, त्याच्या काय खायचंय नाही बघा. एक तुम्हाला सांगू का आमची पालिका त्यावेळेला सुद्धा बड्डे असला की काहीतरी करून नाही लोकांना कार्यकर्त्या नाही, आता नाही ते गपचिप येऊन घरात झोपतात. मला आता कोणाला काही घालायचं नाही, कारण ते तुम्हाला घालतोय ते माझ्या कामाचं नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून आज किरण महाराजांनी आज वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांना आता जो काल्याचा प्रसाद आहे हा काल्याचा महाप्रसाद किरण महाराज कदम यांचा आहे. सर्वांच्या वतीनं किरण महाराजांना अभिष्ट चिंतनाच्या काहीतरी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. त्यांना उत्तम आरोग्य आणि भांडुपगाव वारकरी संप्रदायाच्या या सगळ्या तेजस्वी आणि ओजस्वी परंपरेमध्ये त्यांनी सुद्धा काहीतरी चांगली महत्वाची भूमिका बजावून सर्व आमचा हा संपूर्ण काहीतरी हा परिवार कोणत्या ठिकाणी निवडून ठेवण्यात यावा याच्याकरता त्यांना परमात्म्यानं चांगलं बळ द्यावं. आणि दुसरं मृदंगाचार्य श्री हरिकीर्तिपरायण धीरज महाराज, लक्षात घ्या मी त्यांची म्हणजे आमच्या प्रांगणामध्ये ज्या वेळेला कार्यक्रम झाला त्यावेळेला पखवाजामध्ये धीर गंभीर असले पाहिजे, की नाही. पखवाजा कसा असला पाहिजे, धीर गंभीर असला पाहिजे. पण मृदंगाच्या क्षेत्रामध्ये धीर गंभीर असणारे आमचे धीरज महाराज, एकदा त्यांच्याकरता टाळी होऊ द्या. आणि दुसरे काही मृदंगाचार्य आमचे सुजल महाराज, लक्षात घ्या. सुजल महाराज मायबाप माझ्यापेक्षा कसे आहेत, जरा मजबूत आहेत बरोबर का. सुजल महाराजांचं वाजवणं तेवढं सुद्धा काहीतरी मजबूत आहे. आम्ही मानगावला एवढा धुमाकूळ घातला होता, लक्षात घ्या महाराजांना विचारा. आणि म्हणून गोड अशी वादनाची साथ, गोड असं गायनाची साथ. आता तुम्ही म्हणाल त्यांचं तेवढं सांगितलं, आमचं कोण सांगायचं. तुम्ही सुद्धा त्याच काहीतरी पद्धतीनं आलेले ज्ञान अज्ञान सर्व काहीतरी भक्त भाविकांना मी या व्यासपीठावरून मी नमन करतो आणि इथंच थांबतो. सर्वांनी एकदा फक्त हंडीची अभंग होती, नंतर काहीतरी आरती होईल आणि मग सर्वांना महाप्रसाद मिळणार आहे. फक्त एकच सूचना आहे, एक सूचना आहे लक्षात घ्या. महाप्रसाद झाला की इकडं तिकडं फोटो काढायला बसू नका. खऱ्या अर्थानं लगेच जायचं आहे. प्रसाद घेऊन आपली बॅग तयार करून बरोबर 2 वाजता 1:30 ते 2:45 वाजता लगेच आपल्याला गाड्या सोडायच्या आहेत. कारण गाडीला बरोबर 8 वाजता मुंबईतनं भाडं असल्या कारणानं आपल्याला 7:30 पर्यंत आपल्याला मुंबईत पोहोचायचं आहे. लक्षात घ्या. नाहीतर कसं माहितीये का, जर का ती त्यांची फेरी जर का चुकली तर ₹25,000चा दंड त्याला काहीतरी भरायला होईल. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या सर्वांना आपण आलात भगवान महादेवाच्या या पवित्र प्रांगणामध्ये काल्याचा प्रसाद काहीतरी आपण काहीतरी घेतला. आणि म्हणून आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि इथंच थांबतो. जय विठ्ठल.